हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहोत एक कमी वेळामध्ये बनणारी अशी टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी. ती कमी वेळामध्ये आणि खूप खायला देखील टेस्टी अशी लागणारी एक रेसिपी आपण बनवणार आहोत. ती कमी साहित्यामध्ये आपण खूप छान पद्धतीने बनवू शकतो आणि इझिली ते बनली जात असते. तर चालू करूया आपण आपल्या रेसिपीकडे. तर पहिल्यांदा आपण घेतले होते काही भाज्या असणार आपल्याकडे, त्या भाज्या घेऊन घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर मग आपण काय करायचे, कांदा, मिरची आणि टमाटर आपण चिरून घ्यायचं आहे. ते चिरल्यानंतर एका पातेल्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे. तेलामध्ये आपण जिरं मोहरी टाकायची आणि गोड निंबाचा पाला टाकायचा. त्याच्यानंतर आपण जे कांदे चिरले होते ते कांदे छानपणे शिजू द्यायचे गोल्डन कलरचे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आपण टाकायचे मिरची. मिरची टाकल्यानंतर थोडा वेळ पुन्हा आणखी ते शिजू द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण टाकायचे त्याच्यामध्ये आपली भाजी जे आपण घेतल्या असेल त्या. जसं की मी घेतली होती आलू घेतलं होतं, त्याच्यानंतर फुलगोबी घेतली होती. तर मी ते आलू आणि फुलगोबी छान स्वच्छपणे धुवून मी नंतर टाकलेले आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की ते देखील थोड्या वेळ शिजू द्यायचे, कारण की दोन्ही शिजायला वेळ लागत असते, म्हणून आपण सगळ्यात पहिले ते टाकलं होतं. आणि त्यानंतर मग थोड्या वेळ ते शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टमाटे टाकणार आहोत आणि टमाटे देखील थोड्या वेळ चांगले शिजू द्यायचे. टमाटेसोबतच आपण त्याच्यामध्ये लसूण जिऱ्याचा पेस्ट देखील टाकलेला आहे, त्यामुळे आपल्या भाताला आणखी खूप चांगले असं टेस्ट येणार म्हणून आपण त्याच्यामध्ये लसूण जिऱ्याचा पेस्ट देखील टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की लसूण जिऱ्याचा पेस्ट देखील छानपणे मिक्स झाल्यानंतर आपण तिखट मीठ काढलं होतं आणि तिखट मीठ देखील आपण त्या भातामध्ये टाकणार आहोत. तिखट मीठ टाकल्यानंतर आपण जे तांदूळ घेतले होते ते तांदूळ आपण छानपणे धुवून घ्यायचे 2 पाण्याने आणि त्याच्यानंतर आपण त्या गंजामध्ये टाकायचे. छानपणे ते पूर्ण मिश्रण आहे ते खोडून घ्यायचं आणि खोडल्यानंतर मग आपण त्यामध्ये 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर 3 ग्लास पाणी टाकल्यानंतर आपल्याला भात चांगला मोकळा व्हायचा असेल तर आपल्याला बरोबर पाणी टाकावं लागणार आहे. मला 3 ग्लास पाणी हवं होतं, मी 3 ग्लास पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर कमी आचेवर ते भात चांगल्या पद्धतीने शिजू द्यायचा. त्याच्यानंतर काय करायचं आहे, भातासोबत आपल्याला कढी देखील हवी असते, म्हणून मी कढी करण्याकरिता एका पातेल्यामध्ये तेल टाकलं, त्यामध्ये टाकले जिरं मोहरी आणि त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे लाल मिर्च किंवा मग आपली जर हिरवी मिरची असणार ते लंबी लंबी चिरून आपण टाकून द्यायचे. त्याच्यानंतर आपण घेतलं होतं, आपल्याकडे दही होतं, दह्यामध्ये थोडंसंच टाकायचं बरं का, जास्ती टाकायचं नाही. जास्ती आपल्याला बेसन टाकले तर ते घट्ट होणार, त्यामुळे थोडेसे आपण बेसन टाकलेलं आहे, दही टाकलं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मीठ आणि हळद टाकली आहे. त्याच्यानंतर त्याला फोडणी देऊन द्यायची आणि आपली कढी तयार होते. गरम गरम